आता त्या ठिकाणी सध्याची अपडेट काय आहे, काय परिस्थिती सध्या आहे? नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी काही शिवसैनिक जे आहेत ते सध्या जमल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। शिवसेना भवनच्या अगदी काही अंतरावरच खरं तर हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे, कारण मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग उडवण्यात आला होता तो नेमकी कोणी उडवला होता या संदर्भात अजूनही काही उत्तर मिळालेलं नाहीये। मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण इथे संवेदनशील परिस्थिती निर्माण होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले बघायला मिळत आहेत। मीनाताई ठाकरे यांच्यावर खरं तर यांच्या पुतळ्यावर कोणी हा रंग या ठिकाणी जो आहे तो उडवलेला आहे या संदर्भात कुठल्याही पद्धतीची माहिती जी आहे ती सध्या मिळू शकलेली नाहीये। मात्र जे आपण बघतोय की दृश्य बघायला मिळत आहे त्याच्यामुळे निश्चितच एक संवेदनशील स्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी एकूणच सगळ्या गोष्टी पाहताना बघायला मिळत आहेत, कारण रंग जे उडवण्यात आलेले होते ते अगदी चहूबाजूनी उडवण्यात आले होते आणि हे नेमके कोणी उडवले या संदर्भात अजूनही कुठल्याही पद्धतीची जी आहे ती साशंकता सांगू शकत नाही। आपल्यासोबत राकेश आहेत। राकेश, काय सांगाल, काय स्थिती होती या ठिकाणी? आम्ही दादर नायगाव भागातले शिवसैनिक आहोत। आज प्रबोधनकरांच्या जयंतीनिमित्त पोर्तुगीज चर्चला आम्ही आज आलेलो। तिथे आम्हाला कळण्यात आलं की महासाहेबांच्या इथे असं काहीतरी प्रकार घडला आहे। आम्ही आम्हाला कुठली या बाबतीत माहिती नव्हती आणि देसाई साहेब होते आमचे खासदार, श्रद्धा जाधव होत्या, विशाखा राऊत मॅडम होत्या, त्यांनी काही स्टेटमेंट दिल्यात की पोलिसांवरती वगैरे, पण आम्ही पण आमच्या पद्धतीने या गोष्टीचा तपास करतो आहे। पोलिसांची वाट बघणार नाही। पोलिसांनी जर आजच्या दिवसात काही शोधून काढलं तर ठीक आहे, नाहीतर ह्याच्या पाठी कोण आहे ह्याची थोडीफार आम्हाला भनक आहेच। काही गोष्टींचं उत्तर जर त्यांनी दिलं असेल हे सगळं करून आमच्या 1-2 दिवसापूर्वीच्या गोष्टींना, तर त्याचं उत्तर नेमकं झालं होतं 1-2 दिवसापूर्वी संवेदनशील स्थिती आपण पाहतोय की रंग काढायचं काम सुरू आहे, मात्र याच वेळी सीसीटीव्हीचा सुद्धा तपास सुरू आहे। सीसीटीव्ही मधनं कोणी येतंय का तेही पाहिलं जात आहे। पोलीस आता अज्ञातांचा शोध घेत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।